आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। होलिका दहन नकारात्मकता नष्ट करण्याचं प्रतीक। पळसखेडा येथे महादेव के मंदिर तसेच चौकात होळी हा हिंदू सणापैकी अत्यंत महत्त्वाचा सण आहे। फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा किंवा हुतांशी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या दिवशी संपूर्ण भारतात होलिका दहन केली जाते। हिरण्यकश्यपू अमृतत्वाचं वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता। त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला। अत्यंत विष्णू भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले। तिला अग्नीपासून भय नव्हतं। प्रत्यक्षात विष्णूचं नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला, पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली। तितक्यात नरसिंह खांबातून प्रकट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला। वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली। होलिका दहनाच्या दिवशी लोक लकड्या आणि उपले जमा करून होलिका तयार करतात आणि शुभ मुहूर्तावर ती प्रज्वलित करतात। हा कार्यक्रम बुराईवर चांगल्याचा विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो। होलिका दहनानंतर रंगाची होळी केली जाते, ज्यामध्ये लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात। हा त्योहार आनंद आणि एकतेचं प्रतीक आहे। होलिका दहनाच्या दिवशी महादेवानी कामदेवांना भस्मसात केल्याची कथा देखील सांगितली जाते। हा दिवस नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आणण्याचा प्रतीक मानला जातो। लोक होलिका दहनाच्या राखीचा तिलक करतात, ज्याला पवित्र मानले जाते। होलिका दहनाच्या दिवशी महादेवानी कामदेवांना भस्मसात केल्याची कथा देखील सांगितली जाते। हा दिवस नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा आणण्याचा प्रतीक मानला जातो। लोक होलिका दहनाच्या राखीचा तिलक करतात, ज्याला पवित्र मानलं जातं। संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी संतोष गर्दे।